ऑनलाईन रमीच्या व्यसनातून सचिन तेंडुलकर यांच्या अंगरक्षकानं आत्महत्या केलेली आहे. हे निषेधार्थ आहे आणि संताप आणणारं आहे. सचिन तेंडुलकर यांनी ऑनलाईन रमीची जाहिरात बंद करावी किंवा भारतरत्न पुरस्कार सोडावा नाहीतर 6 जून किंवा 7 जूनला सचिन तेंडुलकर यांच्या घरासमोर त्यांचा पुतळा जाळून आंदोलन करणार असल्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी माध्यमांशी बोलताना आज दिलेला आहे. बच्चू कडू यांनी निवडणुकांवर देखील आपलं मत व्यक्त केलेलं आहे. मला असं वाटतं का ही अतिशय खेदजनक गोष्ट आहे आणि तेवढा संताप आणणारी पण आहे. पहिली गोष्ट का जो सचिन तेंडुलकरचा अंगरक्षक आहे त्यांनी सचिन तेंडुलकरला जीव वाचवण्यासाठी तो काम करतो. कोणी त्याच्यावर हल्ला करू नये, त्याला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये आणि यांच्या जाहिरातीमुळं सचिन तेंडुलकरच्या जाहिरातीमुळं जर अंगरक्षकालाच जर आत्महत्या करायची वेळ त्या ऑनलाईन गेमिंगमुळे होत असेल तर मला वाटते ही जबाबदारी सचिन तेंडुलकरनं स्वीकारली पाहिजे. ज्याला भारतरत्न म्हणून आपण स्वीकारलं, भारतरत्न म्हणून त्यांना गौरवलं, त्याचाच अंगरक्षक आत्महत्या करून यांच्या जाहिरातीमुळे होत असेल तर याचा निषेधही आम्ही करणार आहोत. सचिन तेंडुलकरने ते गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. एकतर भारतरत्न पुरस्कार जो आहे तो वापस केला पाहिजे, नाही तर गेमिंगची जाहिरात सोडली पाहिजे. दोनपैकी एक करणं गरजेचं आहे. ते नाही केलं तर 6 जून जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकच्या दिवशी किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशी आम्ही त्यांच्या घरासमोर जाऊन पुतळा जाळणार आहोत, पुन्हा आंदोलन सुरू करणार आहोत. निवडणूक होत्या, शेवटच्या टप्प्याचा महाराष्ट्रामध्ये बदलणार कशी एकंदरीत परिस्थिती आहे? तुम्ही सुद्धा मुंबईला प्रचाराला गेली होती. मला असं वाटतं का तिथे मी नरेशजी सांबरे आणि श्रीकांतजी शिंदे आणि आमचे राहुल शेवाळे यांच्या प्रचारात मी काही मिटिंगा वगैरे लावल्या होत्या. एकंदरीत मला असं वाटतं का हे सगळी निवडणूक धर्मयुद्ध म्हणूनच समोर येत आहे आणि जातीपातीच्या राजकारणाला मोठं उत्तेजन याच्यामध्ये भेटलेलं आहे. तुम्ही जर प्रत्येक मतदारसंघ जर पाहिला तर वेगवेगळ्या पद्धतीनं जातीचे आणि धर्माचे गणितं व्यवस्थित मांडण्याचा प्रयत्न झाला. तो काँग्रेसकडूनही झाला आणि भाजपाकडूनही झाला. त्याच्यानं मूळ मुद्द्यापासून ही निवडणूक फार दूर गेलेली आहे. आजही मुंबईसारख्या एवढ्या मोठ्या आर्थिक राजधानीमध्ये लोकांना पूर्ण झोपायला घरसुद्धा भेटत नाही. पाय लांब करून झोपावं असं घरसुद्धा 75व्या वर्षामध्ये नशिबी आलं नाही. 6 ते 7 लाख लोक आजही फुटपाथवर झोपतात मुंबईला आणि 6000 एकर जमीन फक्त 6 कुटुंबाजवळ आहे. याचा हाही मुद्दा निवडणुकीच्या दरम्यान खऱ्या अर्थानं यायला पाहिजे होता, तो आला नाही. त्या संदर्भात सुद्धा आम्ही जून महिन्यात एक वेगळं आंदोलन गोदरेजच्या मैदानावरच 3000 एकर जमीन जे गोदरेजची आहे ते इंग्रजांनी त्यांना दिली, हरामीतून जे भेटलेली जमीन आहे ते सरकार दरबारी जमा करावी, नाही तर ते आम्ही आमच्या बेघर आहे त्यांना घर नाही त्यांच्या हवाली आम्ही देणार आहोत, असं एक आंदोलनसुद्धा भविष्यात करणार आहोत.